आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया सिद्धेश परळीकर. सजल नयन नित धार बरसती, सजल नयन नित धार बरसती, सजल नयन नित धार बरसती. भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजल नयन नित धार बरसती. चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता. निरस जाहली जीवन गाथा, निरस जाहली जीवन गाथा. त्या भेटीतील अमृतधारा, त्या भेटीतील अमृतधारा, तुझ्या विना विषधारा होते. सजल नयन नित धार बरसती, सजल नयन नित धार बरसती, सजल नयन नित धार बरसती. सिद्धेश, आता काही टेन्शन होतं गाण्याच्या आधी? थोडं टेन्शन नव्हतं, फक्त जबाबदारी होती आपल्यावर की पुढची फेरी आणि चांगलं गायला पाहिजे. तुझ्या गाण्यावर बोलायच्या आधी हे जे काय तू उत्तर पल्लवीला दिलंस ना, ह्याच्याबद्दल तुला सॅल्यूट आहे. की तुझ्या एवढ्या लहान वयामध्ये तू जे सांगितलंस की मला भीती नव्हती परंतु जबाबदारीची जाणीव होती, ह्याच्यातला फरक तुला जर का कळाला असेल तर तू किती कळला आहे म्हणूनच तू ते उत्तर दिलंस. त्यामुळे तुला खूप खूप शाबासकी याबद्दल. हे गाणं तू अतिशय छान गायलंस आणि अतिशय जबाबदारीने गाणं ते गायलंस, सुरात चिकटून राहिलास. मी म्हणेन अंतऱ्याच्या शेवटापर्यंत. अंतऱ्यानंतर तू जरा एक्साइट झाल्यासारखं वाटलंस, त्यामुळे कदाचित असेल की त्यानंतर परत जेव्हा साईन रिपीट झाली त्यावेळेला थोडंसं सुराला कमी पडलं. मुख्य मला याच्यातल्या दोन गोष्टी आवडल्या आणि एक छोट्याशा गोष्टीचा तो अभ्यास करावाचा असं वाटलं. एक म्हणजे तुझ्या आत्ता वयाच्या दृष्टीने आवाज फुटतोय किंवा फुटलेला आहे असं आहे, आणि ती क्वालिटी ह्या गाण्याला इतकी सूट होते की तू आवाज लावल्यानंतर डोळ्यात चचकन पाणी येण्याची क्रिया सुरू होते. त्यात परत हा राग म्हणजे बिलास खानी भैरवी असा सदृश राग, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचा इतका सुरेख तू योग साधलेला आहे. आणि विशेष करून चंद्र चांदण्याची जी चंद्र चांदण्य हे अप्रतिम अतिशय सुरात आणि छान गेली. एकच सजेशन, आणखी थोडासा सुरांचा अभ्यास फक्त कर. दोघांनी इतकं तुला छान तुझं कौतुक केलं तर मी तुला हेच सांगेन की हा विषय, कारण त्या गाण्यातला विषय फार जड आहे, फार विचार करायला लावणार आहे, तो तू खूप छान मांडण्याचा नक्की प्रयत्न केलास. सुरुवात थोडी तुझी अशी शेकी झाली सुराला, पण नंतर तू ते मॅनेज केलंस आणि ते फार महत्वाचं असतं मैफिलीमध्ये विशेषतः. कारण असं अनेकदा होतं की तुम्ही सुरुवात करता आणि मग तुम्हाला असं वाटतं की नाही आज, पण त्याच्यानंतर स्थिर होणं फार महत्वाचं आहे. पर्यंत मिळालं. सिद्धेश, ऑल द बेस्ट.